सो आज मी तुम्हाला एक घटना सांगते. माझा मुलगा 8 वर्षाचा आहे आणि काल असं झालं, की कोणीतरी एक व्यक्ती त्यांनी मला जज केलं. अननेसेसरी नकळत-कळत त्यांनी माझ्यावर काही टिप्पण्या केल्या आणि त्या एक्स व्यक्तीला सांगितल्या त्या टिप्पण्या माझ्याविषयी आणि ऑफकोर्स त्या एक्स व्यक्तीने मला सांगितलं. सो आय वॉज व्हेरी हर्ट आणि मी खूपच असं मला खूपच इमोशनल आणि खूपच ब्रेकडाऊन झालं आणि मी पुस्तक वाचता अगदी ते आठवून मला रडायला आलं आणि मी खूप ढसढसा रडली लिटरली. माझा मुलगा तेव्हा त्याच्या काकांशी फोनवर बोलत होता. त्याने नोटीस केलं मला रडताना आणि त्याने लगेच काकांना सांगितलं की ठीक आहे, मी करतो तुम्हाला नंतर कॉल. आणि तो लगेच माझ्याकडे आला. मला विचारलं, काय झालं मम्मी तुला? मी 2 मिनटं घेतलं. मी पटकन नाही बोलू शकली तेव्हा. त्यानेही 2 मिनटं मला ऑब्झर्व केलं. परत विचारलं मला ऑब्झर्व करून की मम्मी काय झालं बोल ना. आणि मी रडूनच त्याला सगळं सांगितलं, अमुक असं असं झालं. माझा मुलगा 8 वर्षाचा आहे आणि त्याने लिटरली असे शब्द वापरले. तो मला म्हणाला की मम्मी तुला मी खरं सांगू, त्या लोकांना ही रिॲलिटी कधी कळणारच नाही. सोडून दे. बिलकुल मनावर घेऊ नको ती गोष्ट. त्यांना नाही समजणार रिॲलिटी. खरं सांगू मला त्या मिनिटाला लिटरली ॲट दॅट मोमेंट ॲटलीस्ट मला खूप हीलिंग फील झालं. जसं एक आपला पार्टनर किंवा आपले ज्येष्ठ नागरिक किंवा आपले पॅरेंट्स, आपले फ्रेंड्स आपल्या पार्टनरबरोबर आपण काही गोष्टी शेअर करतो आणि ते आपल्याला कसं हील करतात किंवा काहीतरी असं बोलतात विच मेक्स अस फील बेटर ॲट दॅट मोमेंट ॲटलीस्ट. दॅट्स व्हॉट ही डीड. मला आश्चर्यही वाटत होतं, मला थोडं ठीकही वाटत होतं आणि ज्या व्यक्तीने मला हे हर्ट केलं, त्या व्यक्तीने ॲक्च्युली खूपच फुलिशगिरी केली. खूपच इमॅच्युअर्ड, अननेसेसरी. एनिवे, झालं ते झालं. बट माझ्या मुलाने इतकं मॅच्युरिटी दाखवली. आय हॅव रिअलाइज्ड की मुलं पण खूप सेन्सिटिव्ह असतात. जनरली आपण काय म्हणतो की मुली सेन्सिटिव्ह असतात, पण मुलंसुद्धा खूप सेन्सिटिव्ह असतात. मला खूप ग्रॅटिट्यूड आहे की मला एक मुलगा आहे, कारण मी खूप सेन्सिटिव्ह आहे आणि तो पण खूप सेन्सिटिव्ह आहे माझ्यासारखा. खूप ग्रॅटिट्यूड आहे मला. थँक यू गॉड.